तडका स्नेहाजी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण बाप्पांसाठी रसमलाई मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर अगदी बेसिक इन्ग्रेडियंटमध्ये हे मोदक बनवून तयार होतात। तर इथे मी 1 कप पनीर वापरलेला आहे, सोबतच त्यामध्ये वापरलेला आहे अर्धा कप दूध पावडर, पाव कप पिठी साखर आणि केसर दूध। तर आपण इथे सर्वप्रथम पनीर छान ग्राइंड करून घेऊया। अगदी फाईन पेस्ट इथे आपल्याला तयार करायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता अगदी फाईन पेस्ट मी इथे तयार केलेली आहे। आता हे सर्व इन्ग्रेडियंट आपण एकत्र छान मिक्स करून घेणार आहोत। तर मी इथे एका पॅनमध्ये पनीर घेतलेला आहे। पनीर ग्राममध्ये म्हणाल तर 200 ग्राम पनीर वापरलेला आहे। सोबतच आता यामध्ये ॲड करून घेणार आहे मिल्क पावडर ग्राममध्ये 100 ग्राम एवढा वापरलेला आहे आणि 50 ग्राम पिठी साखर, कारण दूध पावडरमध्येही साखरेचं प्रमाण असतं, त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण आपल्याला कमी वापरायचं आहे। हे छान एकत्र मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये ॲड करून घेऊया 2 चमचे घरातलं साजूक तूप आणि हे सर्व अगदी परत 1 मिनिट छान मिक्स करून घेऊया। आता हे सर्व मिश्रण छान मिक्स झालेलं आहे। आता आपण हे मिश्रण गॅसवर कमीत कमी 10 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत। हे मिश्रण गॅसवर शिजवताना अगदी स्लो फ्लेमला मिश्रण शिजवायचं आहे, कारण यामध्ये आपण दूध पावडर वापरलेला आहे, तर दूध पावडर अगदी लवकर करपतो। तुम्ही ते बघू शकता साखर मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे, मिश्रण अगदी पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे। छान घट्टसर मिश्रण होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि मिश्रण शिजवताना कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे आणि गॅस फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हे मोदक बनवून तयार होतात। तर आता इथे हे परफेक्ट अशी थिकनेस झालेली आहे। आता यामध्ये मी केसर घालून घेणार आहे। इथे मी कुठलाही आर्टिफिशियल रंगाचा वापर केलेला नाही आहे। जर तुम्हाला अगदी परफेक्ट असा येलो कलर हवा असेल तर दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये केसर 2 तास आधी छान भिजवून ठेवायचं, तर त्याला रंग असा खूप छान येतो। तुम्ही ते बघू शकता किती सुरेख रंग आलेला आहे। आता हे मिश्रण छान आपण परत 2 ते 3 मिनिट शिजवून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता आता हे परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे। आता मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे। गॅस बंद करून 1 मिनिट परत हे मिश्रण आपण ढवळून घेणार आहोत। आता इथे बघा मी मिश्रण अगदी गार केलेलं आहे। आता यामध्ये आपण रोज पेटल्स आणि बदाम आणि पिस्त्याचे काप घालून घेणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत। अगदी मिश्रण थंड झाल्यावरच रोज पेटल्स घालायच्या, नाहीतर त्याचा रंग बदलतो। आता आपण छान मोदक तयार करून घेणार आहोत। तर इथे मी सुरुवातीलाच थोडेसे रोज पेटल्स आणि पिस्ता घालून घेणार आहे, त्याने याचा अगदी सुंदर आणि सुरेख असे मोदक तयार होतात। आणि आता असं छान मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि अलगद अशा हाताने हा मोदक बनवून घ्यायचा आहे। मिश्रण व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे आणि प्रेस करून घ्यायचं आहे, नाहीतर हे मोदक लवकर तुटतात। चला तर मग इथे हा मोदक तयार आहे। तर अलगद अशा हाताने आपण हा काढून घेऊया आणि तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर आणि सुरेख असा हा मोदक इथे तयार झालेला आहे। यावर्षी गणपती बाप्पांसाठी हे रसमलाई मोदक रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर तडका स्नेहाजी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे रसमलाई मोदक तुम्हाला कसे वाटले हे कमेंट सेक्शनला नक्की सांगा। तर इथे मी दुसरा पण मोदक तयार करून घेतलेला आहे आणि बघू शकता तुम्ही किती सुरेख असा हा मोदक इथे तयार झालेला आहे।
धन्यवाद.